हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमधील धनगर गल्लीतील 25 वर्षीय ऋतुजा विशाल पालखे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। दरम्यान हे वृत्त कळताच मृत ऋतुजा हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी हातकणंगले पोलीस स्टेशन समोर आक्रोश करत पती आणि सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानुसार रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मृत ऋतुजा ही अभियंता होती, तिला 3 वर्षाची मुलगी आहे। शिरोळ तालुक्यातील हेरवाडच्या ऋतुजा हिचा विवाह हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमधील विशाल पालखे यांच्याशी 2021 साली झाला होता। तिला 3 वर्षाची मुलगी आहे। किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वादावादी होत होते। या दरम्यान तिचे सासरचे लोक कुंभोजहून माहेरी हेरवाडलाही जाऊन आले होते। त्यानंतर ऋतुजानं गळफास घेऊन आत्महत्या केली। सासरच्या लोकांनी तिचा गळफास सोडून तिला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। दरम्यान ऋतुजाच्या मृत्यूविषयी कळताच तिच्या नातेवाईकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर जमा होऊन आक्रोश केला। ऋतुजाला सासरच्या मंडळींनी गळफास लावून मारल्याचा आरोप केलाय। तिच्या सासरच्या लोकांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानं रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता। रात्री उशिरा सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।